मुंबईत जर देखील बघितलं आपण, मुंबई काय मग मुंबईचा पूर्ण पट्टा असेल किंवा रायगड असेल, कोकण असेल, पालघर असेल, जी 2 वादळ आपल्याला आढळून गेली, म्हणजे मागच्या वर्षीचं निसर्ग आणि ह्या वर्षीचं टोकते, 11 महिन्यात 2 वादळं मी तरी कधी माझ्या आयुष्यात बघितली नाहीत, आपण देखील मला वाटतं बघितली नसतील. आणि म्हणून गेले 1.5 वर्ष पर्यावरण आणि वातावरणीय बदल खातं, कारण आम्ही हे जे नवीन नाव जोडलेलं आहे, आणि इतर खाती, ह्या महाविकास आघाडीची इतर सगळीच खाती ह्या विषयाला गंभीरपणे हाताळत आहेत आणि ह्याच्यावर आपण पुढे काम करत आहोत. आपण बघितलं असेल, सांगलीतलं ते एक 400 वर्ष जुनं झाड जे असेल, ते आपण वाचवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा गडकरी साहेबांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला, ते झाड वाचू शकलो. त्यानंतर जर कांदळवनं बघितली, तर साधारणपणे या 7-8 महिन्यामध्ये पर्यावरण खातं, वन खातं आणि इतर सगळे जे रेव्हेन्यूची खाती आहेत, मग अर्थात कलेक्टर्स असतील, डिव्हिजनल कमिशनर्स असतील, त्यांच्या मदतीने आपण साधारण 9,800 हेक्टर कांदळवनं ही इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये आणू शकलो. आरेचं 808 एकरचं जंगल वाचू शकलेलं आहे. महाराष्ट्रात 10 नवीन कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत, 2 सँक्च्युरीज आपण करू शकलो. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूला आपलं एक फोकस असणं गरजेचं आहे. जेवढं ग्रामीण भागांवर असेल किंवा वनांवर असेल, जंगलांवर असेल, तेवढंच आपल्या शहरी भागामध्ये देखील फोकस असायला पाहिजे. कारण क्लायमेट चेंज हे साधारणपणे आपण किती जबाबदार आहोत हे ओळखणं गरजेचं आहे. क्लायमेट चेंजमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करत आलेलो आहोत. मागच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान जे आपण राबवलेलं होतं, खरोखर एक एवढं महत्त्वाचं अभियान होतं. आणि त्याच्यात अर्थात आपलं लॉकडाऊन सुरू असताना आणि सेकंड वेव्ह, दुसरी लाट त्याच्या टिपेला असताना सगळ्याच डिव्हिजनल कमिशनर्सनी, कलेक्टर्सनी, सीईओजनी, म्युन्सिपल कमिशनर्सनी, सगळ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर जेवढं काम केलेलं आहे, हे अभिनंदन करण्यासारखंच काम आहे. कारण जे पंचमहाभूत आहेत, आपले 5 एलिमेंट्स जे आहेत, त्याच्यात प्रत्येक एलिमेंटवर आपण काही ना काहीतरी काम केलेलं आहे. साधारणपणे 21 लाख झाडं, जी अर्थात मोजू शकतो आणि जे आपल्या डोळ्यासमोर आहेत, नुसता आकडा नाही, ते देखील आपण महाराष्ट्रात लावू शकलो आणि अर्बन फॉरेस्टच्या नात्याने आपण लावू शकलेलो आहे. मुंबईत 2.5 ते 3 लाख झाडं त्याची लागवड झालेली आहे. इतर शहरांमध्ये परवाकडे पुण्याची आमची कॉन्फरन्स झाली. 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल पुणे हे करण्यासाठी माशेलकर साहेब असतील, आम्ही सगळेच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर हे एकत्र काम करत आहोत. मग पाणी वाचवण्याचं जर झालं, जर आपण बघितलं असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, रेन वॉटर पर्क्युलेशन आहे. ह्याच्यासाठी जेवढे आपण पर्क्युलेशन पिट्स आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स करत आहोत, हे जर काम बघितलं तर मागच्या 8 महिन्यात जे काम केलेलं आहे माझी वसुंधरा अभियानातून, महाराष्ट्र जेवढं पाणी एका दिवसात वापरतं, तेवढं पाणी आपण ह्या पर्क्युलेशन पिट्स आणि हार्वेस्टिंग पिट्समध्ये आपण वाचवू शकलेलो आहे. काही काही ठिकाणी LED लाईट्सचा वापर आपण वाढवलेला आहे, सोलर पॅनल, रूफटॉप सोलर पॅनल असतील. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि आता जगभरात जे ट्रेंड आहे, जे 2025 पर्यंत आपण बघाल की हे सगळे चित्र बदलणार आहे, त्याच दिशेने आपण चाललेलो आहोत, ते आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि म्हणून 2018 मध्ये जी एक आपली EV पॉलिसी होती, त्याला आपण बघितलं असेल, केंद्र सरकारची फेम पॉलिसी आहे आणि आपली 2018ची EV पॉलिसी आहे. दोन्ही लार्जली जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग बेस होती. अर्थात त्याचा उपयोग झाला, आपल्याला ग्रीन नंबर प्लेट्स बघायला मिळतात सगळीकडे. पण एक विचार असा होता की प्रत्येक राज्य ह्या देशातलं वेगळ्या वेगळे EV पॉलिसी बनवत आहे, अपडेट करत आहे, कारण गरज वाढत आहे. वेगळ्या वेगळ्या वेळेप्रमाणे आपण बदलणं गरजेचं आहे, अपडेट करणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळात आम्ही एक कमिटी बसवलेली होती. त्या कमिटीमध्ये अर्थात आम्ही सगळेच होतो. आणि मुख्य म्हणजे ही काही जी पॉलिसी आज आलेली आहे, ती सप्लाय चेन आणि डिमांड चेन ह्या दोन्हीसाठी आहे. म्हणजे जो गाडी बनवणार आहे त्याच्यासाठी देखील आहे, बॅटरी बनवणार आहे त्याच्यासाठी देखील आहे, आणि जो विकत घेणारा किंवा घेणारी असेल त्यांच्यासाठी देखील आहे. ह्या गोष्टीचा एकच अर्थ आहे की पुढच्या 3-4 वर्षामध्ये जो जगात बदल होणार आहे, जे एक वेगळं रेव्होल्युशन होत आहे, क्लायमेट चेंजचं रेव्होल्युशन, त्याच्यात आपण कुठेही महाराष्ट्र म्हणून मागे पडता कामा नये. ह्याच्यासाठी आपण हे महत्त्वाचं पाऊल उचलत आहे. ह्याच्यात ज्या काही बारकाईच्या गोष्टी आहेत, त्या आता आशिषजी आपल्याला समोर आणणारच आहेत, मनीषाजी देखील आपल्याला सांगतीलच. पण मला वाटतं आपल्या माध्यमातून ही EV पॉलिसी जगभरात जावी ही माझी इच्छा आहे. कारण महाराष्ट्र एक पाऊल पुढे टाकत आहे, पर्यावरणासाठी टाकत आहे. आपण बघत असाल, C40 असेल, UNEP असेल, UNDP असेल, ब्लूमबर्ग असेल, U2 कोलॅबोरेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण, WRI असेल, या सगळ्यांबरोबर आपण काम करत आहोत. वेगळ्या वेगळ्या पर्यावरणाचं जे काही क्षेत्र असेल त्याच्यात काम करत आहोत. आजची जी पॉलिसी आहे ती EV आहे. EV पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी, ही प्रत्येक जणांसाठी आहे. मी आशिषजींना विनंती करतो की आपण थोडी माहिती सांगावी. आपल्याला माईक
तिथे नाही, इथूनच करू शकाल आपण. माईक या माईकवर येईल ना सगळं. तिथे आपल्याला स्क्रीनवर दिसेल सुद्धा. धन्यवाद सर. सर्वात प्रथम सर मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या हे नेतृत्वाखाली ही इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021च्या आपण तयार करू शकलो. माननीय राज्यमंत्री महोदयांनी देखील त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हे केलेला आहे आणि विशेषकर मनीषा आणि त्याची टीमनी आमची खूप मदत केलेली आहे ह्या समितीची, ज्याच्यामुळे ही पॉलिसी आज आपण तयार करू शकलो आहे. Sir, I have a small presentation which is partly in English and partly in, we have the screen in Marathi as well. Yeah. So if it is okay with you, I'll just speak. Yes, please. म्हणजे जगाला कळेल की आपण. हां, म्हणजे कारण सर ते काय मिशन विजन वगैरे ते थोडं टेक्निकल भाषेत असल्यामुळे ते टेक्निकल मराठीत प्रेझेंट केलं तर कदाचित सर्वांना तो समजणार पण नाही, म्हणजे मराठीत असलं तरी. जय सर. Good evening, ladies and gentlemen. As you are all aware, electric vehicles is definitely an idea whose time has come. And mobility today is one of the most transformative sectors that is happening across the world. Particularly electric vehicles is actually on the cusp of many different departments which are dealing with it today in Maharashtra and across the world. So the internal combustion engine vehicles which we are all used to, the automobiles that we have been used to, they were using a fuel which was being imported from various parts of the world into India and into various other parts of the world as well, and then transported to every nook and corner of the geography of the earth so that mobility could happen. Fortunately, electric vehicles have made it possible that you generate electricity in a common place and then ensure that it can be distributed across the globe without as much of a complication as petrol and gasoline needs to be done. But unfortunately, this distribution is new, whereas the petroleum distribution is old and it has already been set in such a way that we can move it more easily. So it's more about logistics today than about anything else. And as Honorable Minister has just suggested, it is about the interaction between environment, energy, the auto sector or the transport sector, and most importantly, or rather as importantly, about climate change. If we are producing most of our electricity from renewable energy sources or from nuclear sources or from hydro sources, then this is definitely the cleanest possible way of moving people. However, if we are using coal, even then it is far more efficient in terms of pollution as compared to what we are doing today, because the current internal combustion engine vehicles actually convert only 12 to 30% of the energy in gasoline to move people, whereas if it is done through coal, it could go between 50 to 70%. So effectively, it reduces pollution even if we were actually charging the batteries using coal. With this in mind, the state has, under the leadership of the Honorable Minister, come out with this vision to support and adopt sustainable and clean mobility solutions in Maharashtra. The policy aims to transform Maharashtra into a leading state in terms of adoption of electric vehicles in the country, and envisions to retain Maharashtra's leadership in automotive manufacturing in India. As you would be aware, we are currently the leaders of automobile manufacturing in the country, and we continue to remain so, and for that we have brought in this new policy so that we emerge as a leading investment hub for the EV ecosystem globally. The mission is to bring a transition in the transportation ecosystem by creating demand for the purchase and use of EVs through demand side incentives, and to stimulate manufacturing of EVs in the state through a set of supply side initiatives
that aim to attract investment, facilitate the establishment of manufacturing units, and encourage the production of EVs, EV components, including particularly advanced chemistry cell batteries and electric vehicle supply equipment. So this would mean that the entire ecosystem which is required for electric vehicle manufacturing would actually come into Maharashtra. We have set very ambitious objectives and targets. We intend to actually or hope to bring about 10% of the new vehicle registrations to be EVs by 2025. We also have some other objectives which include achieving 25% of electrification of public transport and last mile delivery in 5 targeted urban agglomerations. These urban agglomerations include Greater Mumbai, Pune, Nagpur, Nashik, and Aurangabad to begin with. Convert 15% of MSRTC's existing bus fleet to electric by 2025. Make Maharashtra the country's top producer of battery-driven electric vehicles in India in terms of annual production capability. Target establishment of at least 1 gigawatt scale battery manufacturing capability in Maharashtra, and promote R&D and innovation and skill development across the EV system in the state. म्हणजे साधारण आपण बघितलं असेल याच्यात आपण बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगवर पण फोकस करत आहोत. एक गोष्ट आहे की आत्ता जे आपल्या डिझेल व्हेकल्स असतील किंवा गाडी EV म्हणजे नॉन EV व्हेकल्स असतील, अर्थात Euro 4 Euro 6 आहेत, काही काही जण बदलायला थोडा वेळ लावू शकतात 2025 पर्यंत, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट सेक्टर जो आहे तिथे आपण खूप मोठा फरक करू शकू. MSRTC असेल किंवा सगळे आपले जे अर्बन लोकल बॉडीज आहेत, सगळे आपले मनपा आहेत, तिथे फेम टू पॉलिसी असेल किंवा आपली ही EV पॉलिसी असेल, एकत्रित करून त्या मनपा जिथे जिथे त्यांच्या शहराचं बसेस आहेत, जे काही सिटी ट्रान्सपोर्ट बसेस असतील, त्याचा हा फायदा घेऊन आपण इलेक्ट्रिक बसेस आणू शकू. अर्थात इलेक्ट्रिक बस मुंबईत देखील चालतात, पुण्यात आहेत, नवी मुंबईत आहेत, संभाजीनगरमध्ये आहेत. या सर्व ठिकाणी एमिशन फ्री आणि आवाज फ्री, म्हणजे तुम्ही त्या बसच्या बाजूला उभं राहिलं तर कळणार नाही की बस सुरू आहे की बंद आहे. आणि ह्या बसेस आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून देऊ शकू. त्याच्यात नुसतं डिमांड आणि सप्लाय साईड नाही तर रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर देखील आपण भर देतो. थँक्यू सर. तर असं एकूण 10% गाड्याच्या रजिस्ट्रेशन EV म्हणून व्हावं असं आमचं टार्गेट आहे. देन फॉर 2 व्हीलर्स वी हॅव इंटेंडिंग टू टार्गेट 10%. 3 व्हीलर्स वी आर इंटेंडिंग टू टार्गेट 20% of the registrations, and for 4 wheelers 5% of the registrations. And as I said, we have also set targets for charging stations. We have looked at some of the geographies like China and the US, and from there we have come to this conclusion that until and unless we create an adequate grid of charging stations, EV adoption in the state may not happen so easily, and therefore we have extensively incentivized setting up of charging stations with highly ambitious targets. As you can see in the Greater Mumbai urban agglomeration, it is we have set a target of 50 charging stations. In Pune 500, in Nashik 150, in Aurangabad 75, in Nagpur 150, in Amravati 30, and in Solapur 20. हे सगळे सर्कल्स आपण घेतलेले आहेत, पण अर्थात 3x3 चा ग्रिड आहे सर. हा, पण ह्याच्यात पुढे जात असताना आमची अशी इच्छा आहे की वेगळ्या वेगळ्या हाऊसिंग सोसायटीजनी असेल, वेगळ्या वेगळ्या बिल्डिंग्सनी असेल, ऑफिसच्या ज्या स्पेसेस आहेत, कॉर्पोरेट पार्क्स आहेत, त्यांनी देखील आपल्या आपल्या पार्किंग स्पेसेसमध्ये चार्जिंग स्टेशन्स लावावे. आणि तसं डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्समध्ये आपण चेंज पण करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये आणलेला आहे आणि तो पॉलिसीचा भाग आहे. याशिवाय वी हॅव गिवन डिमांड इन्सेंटिव्स फॉर ऑल द बायर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर it is based on the size of the battery. The battery size, the incentive that we are offering is 5,000 rupees per kilowatt hour of battery size. But there are limits to both the number of vehicles that we want to incentivize and the amount of money that we'll give as an incentive. So the maximum number of vehicles to be incentivized is in the electric two-wheeler segment, 1 lakh vehicles, electric three-wheeler segment, 15,000 vehicles, electric three-wheeler goods carriers 10,000 vehicles, electric four-wheeler cars 10,000 vehicles, electric four-wheeler goods carriers 10,000 vehicles, and e-buses at 10,000 vehicles. But e-buses, we are actually incentivizing them to the tune of 10% because they are all in the public transport segment. We are not looking at the private transportation segment in the e-buses side. The maximum incentive that can be availed for a two-wheeler is 10,000 rupees. For three-wheeler autos is 30,000, which means passenger transport. For three-wheeler goods carriers, it is 30,000. For four-wheeler cars, 1,50,000.
For four-wheeler goods carriers, it is 1 lakh rupees, and for e-buses, it can go up to 20 lakh rupees. So effectively, this makes us the most competitive demand incentive given by any state. Apart from this, we are also giving an early bird discount of another 5,000 rupees per kilowatt hour of battery size based on the above principle as you have as I have just narrated earlier. We are also giving scrappage incentives. म्हणजे जर आपण गाडी स्क्रॅप केली तर त्याच्यासाठी पण इन्सेंटिव्ह आहे. टू व्हीलर स्क्रॅप केली तर 7,000 रुपये, थ्री व्हीलर स्क्रॅप केली तर 15,000 रुपये आणि फोर व्हीलर जर स्क्रॅप केली तर 25,000 रुपये पर्यंतचं स्क्रॅपेज बेनिफिट आम्ही देणार आहोत. हे सर्व इन्सेंटिव्ह अर्थात जे गाड्या आत्ताच्या काळात विकत घेतील 2024 पर्यंत त्याच्यासाठी आहेत. पण जर मला विचारलं प्रामाणिकपणे, जरी आपण हे इन्सेंटिव्ह देत असू तरी आजची जी वेळ आहे, जे पर्यावरण बदलत आहे, वातावरण बदलत आहे, तर ह्या गाड्याकडे शिफ्ट होत असताना किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा आता हायड्रोजन फ्यूल सेल त्याच्यासाठी देखील आम्ही आता नवीन कमिटी बनवून त्याच्यावर पण अभ्यास करत आहोत. पण ह्या जे काही आपलं जगण्याचं पॅटर्न आहे ते बदलण्यासाठी, अजून पर्यावरणासाठी चांगलं करण्यासाठी इन्सेंटिव्हची किती गरज लागणार आहे, म्हणजे जगण्यासाठी इन्सेंटिव्ह देणं योग्य आहे का, हा देखील एक प्रश्न येतो. तरी देखील आपण इन्सेंटिव्हाइज करत आहोत. अर्ली बर्ड डिस्काउंट आपल्याकडे आहे आणि मला वाटतं सगळ्या राज्यांचा आपण अभ्यास करून सगळ्यात जेवढ्यात जास्तीत जास्त आपण देऊ शकू तेवढे इन्सेंटिव्ह आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर याशिवाय चायनामध्ये 50% पर्यंतच्या इलेक्ट्रिक व्हेकल्सला त्यांनी डिमांड साईड इन्सेंटिव्ह दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे अमेरिकेत देखील त्यांनी डिमांड साईड इन्सेंटिव्ह दिलेले आहे, टॅक्स कन्सेशन्स वगैरे दिलेले आहे सर. त्या आधारावरती आपण म्हणजे ते जे काही ग्लोबल सिनेरिओ आहे ते पण बघून आपण हे इन्सेंटिव्ह तयार केलेले आहे. नेक्स्ट, all EVs sold in the state shall be exempted from road tax. All EVs are eligible under the policy to be exempt from registration charges. Vehicles which are sold without battery will be eligible for 50% of the demand incentive. म्हणजे ज्या गाडीत बॅटरी नसेल त्याला देखील 50% आम्ही इन्सेंटिव्ह देणार आहे, कारण रिमेनिंग इन्सेंटिव्ह जे आहे तो एनर्जी ऑपरेटरला मिळेल जो बॅटरी सप्लाय करणार. कारण ते बॅटरी घ्या नाही तर बॅटरी शिवाय चालणार. बरोबर आहे. इन्सेंटिव्ह डिस्बर्समेंट प्रोसेस हे आपण डायरेक्ट ट्रान्सफर प्रमाणे करणार आहोत आणि हे देखील ह्यावेळेस, पूर्वी आपण कन्झ्युमरला द्यायचो, यावेळेस आपण असं ठरवलेलं आहे की OEMला द्यावं, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना देणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की हे लोकांना मंत्रालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. द इन्सेंटिव्ह डिस्बर्समेंट मेकॅनिझम ॲज आय सेड विल बी फुल्ली डिजिटल. To address the concerns of battery life and resale value of EVs, कारण आपण जेव्हा ICE गाडी खरेदी करतो त्यावेळेस आपण मनात हेही ठेवतो की कदाचित जर उद्या विकायला लागली तर आपल्याला काहीतरी त्यातनं पैसे मिळतील. सो वी हॅव सेड दॅट टू ॲड्रेस दिस कन्सर्न फॉर बॅटरी लाईफ अँड रिसेल व्हॅल्यू ऑफ EVs, particularly for the two-wheeler and three-wheeler users, the Maharashtra EV policy will provide the OEMs, म्हणजे manufacturer, additional incentives which needs to be transferred to the customers for offering a minimum 5-year warranty for batteries and also a total additional incentive amount for buyback up to a limit of 12,000 rupees. म्हणजे जर मॅन्युफॅक्चरनी ही गॅरंटी दिली की ते तुम्हाला 12,000 रुपये परत करतील तर 12,000 रुपयेपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरला रिइम्बर्स करून देणार. त्याचप्रमाणे जर त्यांनी बॅटरीची 5 वर्षाची वॉरंटी दिली तर आम्ही त्यांना इन्सेंटिव्हाइज करणार. So assured buyback as described above, 6% of the total vehicle cost capped at INR 10,000, and battery warranty of at least 5 years is 4% of total vehicle cost capped at rupees 6,000. याशिवाय जसा साहेब म्हणाले, we have given supply side incentives also to ensure that the supply side is also taken care of. आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला आपण इन्सेंटिव्हाइज केलेलं आहे. ॲज आय सेड earlier that all charging infrastructure should be within a grid of 3x3, म्हणजे 3 किलोमीटर बाय 3 किलोमीटरमध्ये एरियामध्ये चार्जिंग स्टेशन असायला पाहिजे. So urban local bodies shall be encouraged to provide property tax rebates to residential owners for installing private charging infrastructure. The tariff applicable for all EV charging stations and battery swapping stations shall be as per order 322 of MERC or any such future orders by MERC. म्हणजे त्याची हे कॅप्ड आहे, हे त्याच्यामध्ये कमर्शियल प्राइस लावू शकत नाही. EV charging stations should be considered as amenities under the DCR, and further amenity spaces should be earmarked for EV charging stations in the development plans for the cities. We have also, as you can see, given incentive for slow
charging stations and moderate and fast charging stations amounting to a tune of 60% of the cost or 50% of the cost respectively, subject to a maximum of rupees 10,000 or rupees 5 lakhs, depending on whether it's a very fast charging station or it's a very slow charging station. And the maximum number of units charging stations have also been capped to 15,500, because we believe that after this number is reached, EVs will become automatically economical for people to buy them. For the manufacturing side incentives, we have said that all the benefits under the D+ category of mega projects, this is not available to any other investment in the state currently, until unless you are in a D+ category location. So geographically, D+ category locations are the ones where incentives are the highest. So we have said that this incentive would be available to any manufacturing unit which does anything related to EVs in the state, thereby giving them the highest possible incentive that Maharashtra normally offers to any investor. We are also saying that we can tailor make it further to ensure that most of the EV manufacturing actually flows into Maharashtra. On the battery manufacturing side, the PLI scheme, which has been announced by the central government, we are actually trying our level best to ensure that at least 1 gigawatt scale battery manufacturing capability of advanced chemistry cells comes into Maharashtra. आणि साहेबांनी जसं सांगितलं, it could also include hydrogen cells. Some other key provisions that we have worked on. The first one is mostly about the Environment Department of creating a credit program for zero emission vehicles. This has currently been experimented in 12 states in the US. It started with California. So our hope is that very soon we will come out with a credit program for our state. There are certain non-fiscal incentives to ease operations for EVs in the state that we are offering. Then we have set up a state EV fund, which will ensure promotion of EV adoption, include providing incentives for EVs and EV infrastructure. There is a steering committee under the chairmanship of the Chief Secretary of the state to ensure that the policy is implemented in right earnest. There is a state EV secretariat which has been set up in the Environment Department so that they can monitor whatever policy aims, objectives and targets we have set. And the policy validity is till March 31st, 2025. Thank you very much, ladies and gentlemen. धन्यवाद. तर ही अशी आपण पॉलिसी मागच्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये मंजूर करून आपण आज आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांसमोर नेत आहोत. अर्थात EV एक असं क्षेत्र आहे जे सतत बदलत आहे, वेगळं रिसर्च होते. मला आठवतं की जेव्हा मी थोडं पहिलं ह्याच्यात बघायला लागलेलो तर मुंबई महानगरपालिकेसाठी आपण 6 बसेस BSTच्या साधारण 2015 मध्ये आणलेल्या. त्यावेळी जेव्हा 2012 मध्ये मी EV बद्दल थोडं बघायला लागलो, 2013 मध्ये स्टँडिंग कमिटीमधून आपण बजेटमध्ये आणलं पहिल्यांदा की मुंबईसाठी आपण EVs घेऊ. त्याच्यात चार्जिंगचा वेळ आणि रेंज ही जेवढी होती त्याच्यातून आता गेल्या 7-8 वर्षानंतर एवढा बदल होत गेलेला आहे की साधारण 1 तासात देखील तुम्ही तेवढी रेंज आता पूर्णपणे कव्हर करू शकता. वेगळ्या महानगरपालिका असतील, वेगवेगळ्या नगरपालिका असतील, ह्याचा अर्थात फायदा घेऊ शकतील. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर इन्सेंटिव्ह ह्यावेळी सगळ्यांसाठी आहे आणि ही कदाचित देशातली अशी एक पॉलिसी असेल ज्यांनी पूर्णपणे सगळ्या इतर राज्यांचा अभ्यास केलेला आहे, जगभरात काय चाललेलं आहे त्याचा अभ्यास केला आहे, रिसर्च डेव्हलपमेंटवर थोडा आपण स्कोप दिलेला आहे आणि ही पॉलिसी आपण प्रस्तावित केलेली आहे. आपले काही ह्याच्यावर प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर जो मुद्दा कंझ्युमर म्हणून विचार केला तर होईल की चार्जिंग स्टेशन. तर चार्जिंग स्टेशनवर तुम्ही इन्सेंटिव्ह बद्दल बोलला, बट इज देयर एनी प्लॅन और इज देयर एनी चार्जिंग स्टेशन बद्दल अर्थात येस, एव्हरी पेट्रोल पंप. आता ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. सॉरी मी आपल्याला हे करतो. चार्जिंग स्टेशन्सबद्दल जर आपण बघितलं तर जगभरात अर्थात चार्जिंग स्टेशन्स वाढत आहेत, आपल्या महाराष्ट्रात पण वाढत आहेत. पण जर आपल्याकडे एकंदर सायकोलॉजी किंवा आपण जर थोडा विचार केला की आपल्याकडे पार्किंग पॅटर्न काय आहे, तर आपल्याकडे असं नाही की आपण थोडं दूर जाऊन आपण पार्किंग करून आपल्या घरी येतो. आपल्या साधारण घराच्या खालती आपलं पार्किंग असतं किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये असतं. तसंच आत्ता ज्या काही आम्ही मॅन्युफॅक्चरर्सबद्दल बोलत आहोत त्यांच्याबरोबर बोलत आहोत, चार्जिंग स्टेशनसाठी देखील बोलत आहोत. पुढच्या काळात 2 प्रकारच्या बॅटरीज देखील येऊ शकतात. एक आहे स्वॅपेबल किंवा रिप्लेसेबल बॅटरी
ज्या एका ठिकाणी उपलब्ध असू शकतात आणि तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ती बॅटरी घेऊन तुमची बॅटरी चार्जिंगला लावू शकता आणि ही बॅटरी तुमची घेऊन पुढे जाऊ शकता. त्याच्यात आपण त्याला युटिलिटी म्हणून ट्रीट करतो. दुसरी गोष्ट म्हणून एक जे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे, गरज नाही की ह्या पॉलिसीमध्ये ते सिंक असायला पाहिजे, हे आहे की आता जे नवीन चार्जिंग आलेलं आहे, जे मी आमच्या घराच्या आजूबाजूला पण बघतो, ते तुम्ही अक्षरशः खालती आपलं जे लाईटचं सॉकेट असतात किंवा फोनचे सॉकेट असतात त्याच्यात देखील चार्जिंग करू शकता आणि तेवढंच तुम्हाला चार्जिंग स्पीड मिळतो. तर ही टेक्नॉलॉजी सतत बदलत आहे आणि सॉकेटचे प्रकार असतील, प्लगचे प्रकार असतील, हे मला वाटतं जेवढं प्रायव्हेटली पुढे येईल तेवढं चांगलं आहे. अर्थात शासनाकडून आणि नगरपालिकेकडून जागा उपलब्ध आहेत हाऊसिंग सोसायटीजमध्ये किंवा ऑफिस स्पेसेसमध्ये. पण जेवढं आपण बघत असाल की आता 1 तासाच्या चार्जिंगमध्ये किंवा 3 तासाच्या चार्जिंगमध्ये हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अर्थात उपलब्ध होत जाणार. पेट्रोल पंपावर प्रत्येक पेट्रोल पंपाला चार्जिंग हे होऊ शकतं का उपलब्ध? तसं काही पॉलिसी मला वाटतं पेट्रोल पंपावर जर स्वॅपेबल बॅटरी असेल तर होऊ शकतं. पहला तो ये है कि इसको फास्ट चार्जिंग को लेकर इम्पोर्टेंट पूरी रात चार्ज करना है, 3 घंटे या 5 घंटे चार्ज करना, वो इम्पोर्टेंट होगा. क्योंकि पिछला व्हीकल्स जो भी लाइन में होगा उसको कितना टाइम लगेगा, एक तो फास्ट चार्जिंग का इस तरीके से. दूसरा सिर्फ प्राइवेट चार्जिंग स्टेशन जैसे आप कह रहे हैं वैसे या पब्लिक चार्जिंग स्टेशन भी होंगे जहाँ पर जिनके पास नहीं स्पेस है चार्जिंग करने की, वहाँ पर जाकर चार्जिंग. बिल्कुल, ये तो सारे मॉडल्स अभी जैसे हमने इसमें इंसेंटिवाइज किए हैं तो काफ़ी लोग आगे आ सकते हैं. और जैसे आपने कहा कि पब्लिक पार्किंग स्टेशन चार्जिंग स्टेशन है वो भी आएंगे. लेकिन इसमें ये बात ज़रूरी है कि चार्जिंग अपने दफ्तरों की जगह हो, अपने घरों के नीचे हो, घरों के आसपास हो, तो उसमें ज़्यादा फ़ायदा हो सकता है. चार्जिंग का समय जो है मैंने जब इसमें देखना शुरू किया था 2012 में, तब 8 घंटा था. अभी बीच में वो 3 घंटा, अभी 1 घंटे पे आए. अभी बूस्टर चार्ज भी मिल रहा है, जैसे हमारे फ़ोन को एक एडिशनल बैटरी मिल जाती है, वैसे भी कई प्रोड्यूसर्स ने शुरू कर दिया है. तो चार्जिंग ये बड़ा मसला नहीं रहेगा क्योंकि जैसे टेक्नोलॉजी और इसकी ज़रूरत बढ़ते जाएगी तो इस पे सॉल्यूशंस तो बिल्कुल आते जाएंगे. काफ़ी गाड़ियाँ ऐसी भी बन रही है जहाँ रूफटॉप सोलर है, शायद वो भी आ सकते हैं. तो ये काफ़ी चीज़ें हैं. 10% आपने टारगेट रखा हुआ कि 10% कम से कम रजिस्ट्रेशन होने चाहिए. लेकिन क्या उम्मीद है, क्योंकि जिस तरीके से लोग एकाएक दूसरी ट्रांसफर होकर दूसरे तरीके की पॉलिसी में जाना है, दूसरे तरीके के इलेक्ट्रिक व्हीकल्स इस्तेमाल करने को लेकर कितनी उम्मीद करते हैं कि कितना एक्सेप्ट करेंगे? उम्मीद काफ़ी है क्योंकि अगर आप देखें तो युवाओं में और जो फर्स्ट टाइम बायर्स हैं या जो अपनी गाड़ी बदलना चाहते हैं, एक तो जो बढ़ते दाम है वो तो है, लेकिन उसको भी अगर आप नज़रअंदाज करें तो जो अवेयरनेस बढ़ी है, जो लोगों में सिटीजन्स में अवेयरनेस बढ़ी है, उसी से मुझे ज़्यादा उम्मीद मिलती है. ये तो हमारे कम से कम टारगेट्स है, ज़्यादा से ज़्यादा हो. और दूसरी चीज़ इंसेंटिव जिसको ज़रूरत हो उसके लिए उपलब्ध हो, ये भी हमारी एक फोकस एरिया रहेगी. तो मेरा सवाल आपसे since you are fan of different cars, आप आपकी गाड़ी कब चेंज करेंगे? आप ईवी क्यों लेंगे? Exactly, that is one of the things which is why we focus largely on public, because the first and most important thing is to convert public transport into electric, because the cost on the government also will reduce by doing so. Two, when you have a combustible engine motor vehicle, you have Euro 4, Euro 6 and other standards, Bharat also. The movement from there is particularly going to be or may be slow. That is why we're focusing more on public transport first, and two-wheelers first, three-wheelers first, to convince the larger spectrum of public. Yes, the next buy definitely will be electric as soon as there is more availability in the market. But there is a lot of research happening on buses and three-wheelers, which is very, very available, and two-wheelers also. योजना आणताना टायमिंग खूप महत्त्वाचा असतो. एकीकडे पेट्रोलचे वजनाला मिळालेले भाव आणि आता सध्या महाराष्ट्रातलं पर्यावरण, प्रदूषण आणि पैसे यासाठी हे सगळं पूरक कसं पडतं आणि हा टायमिंग. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. परवाकडे मी मला वाटतं BST मध्ये होतो आणि अर्थात तिथे देखील आढावा चाललेला. तर जर आपण बघितलं तर 35 रुपये पर किलोमीटर हे फ्युएलसाठी येतं आहे, 22 रुपये पर किलोमीटर CNG साठी येते आणि 9 रुपये पर किलोमीटर साधारण जो अंदाज लावलेला आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आहे. पुढे जात असताना जर आपण बघत असाल की जसं BST आहे किंवा MSRTC आहे, तसंच प्रत्येक शहराच्या ज्या काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे बसेसची वगैरे सिस्टम आहे त्याला सतत आपण काही ना काहीतरी सबसिडी, ग्रँट, लोन किंवा वन टाईम पेमेंट वगैरे असं करत असतो आणि शासनाकडे ह्या मागण्या येत असतात. एकंदरीतच आपण बघितलं तर पुढे जात असताना जर हे पैसे वाचवायचे असतील आणि चांगल्या कामी आपण हे बसेसला पण एमिशन फ्री आणि साऊंड फ्री करायचं असेल तर अर्थात इलेक्ट्रिक हा पुढचा उपाय आहेच. आणि आपल्याकडे डेपोजमध्ये बस डेपोज असतील
तिथे मोठी एक संधी आहे आपल्याला हे चार्जिंग स्टेशन्स करण्यासाठी. एक काल नाशिकमध्ये अशी घटना घडली, बाईक चार्जिंगला लावली, की चार्जिंग करताना त्या बाईकचा स्फोट देखील झाला. अशा देखील घटना होत आहेत. त्यापासून कसं सावध राहावं आता आणि ह्या घटना अर्थात महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यासाठी आपण वेगळे वेगळे पॅरामीटर्स, कारण जसं आपण सांगितलं की चार्जिंग स्टेशन जेव्हा येतात किंवा आपण जसं हाऊसिंग सोसायटीजमध्ये सांगितलंय, पेट्रोल पंपवर पण तेवढाच धोका असतो. तर ह्या काही गोष्टी आपण सांभाळून सांभाळून पुढे जाणं गरजेचं असतं. पण ती टेक्नॉलॉजी ही पुढे जाणे गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपण ही पॉलिसी आणलेली आहे. एक मिनिट इथून एक सेकंड इथून एक येतो मग पाठ घेतो. We can charge now in 20 minutes now, not 1 hour. येस एक्झॅक्टली. 80%. And another question is that regarding the charging station, why we are not promoting some solar charging? So when we speak about electric vehicles as a part of our clean energy program, we cannot be dependent on conventional energy for clean energy, because on one side when we are saying electric vehicles is the way ahead for clean energy, we have to base our entire focus of energy generation on renewable energy. The commitment of Maharashtra state and of course India globally to the Solar Alliance is by 2025, 25% of our energy requirements will be met by Solar Alliance or solar energy. And in that step, if you see, a couple of months ago, the Maharashtra government has also brought in a cabinet note and policy on renewable energy in Maharashtra. We are focusing largely on renewable energy. Even today, I had a meeting with MSRDC for solarizing the Mumbai-Nagpur highway, solarizing the Mumbai-Pune highway, creating solar parks around it, and we have to create an ecosystem that is green. So, sir, my question is, like we are promoting e-vehicles, so battery will be promoted, but हमने देखा है कि एवरेज स्पैन है 15 to 20 years मैक्सिमम. तो आगे जो ई-वेस्ट प्रोड्यूस होगा उसे हम कैसे डील करेंगे और उसके लिए कोई स्पेशल पॉलिसी है क्या? त्याच्यात जर आपण बघितलं तर ई वेस्टसाठी अर्थात आम्ही त्याच्यावर पॉलिसी बनवतोय, कारण हे जसं आपण सांगितलं की हे मॅन्युफॅक्चरर्स आणि सप्लायर्ससाठी आहे, हे बायर्ससाठी आहे. पण पुढे जात असताना ह्याचं बॅटरीचं रिसायकलिंग किंवा रियूज कसं करता येईल ह्याच्यावर अजून थोडा रिसर्च चालू आहे. पण हे होत असताना ऑल्टरनेटिव्हली इथेनॉल बेस असेल किंवा हायड्रोजन फ्युल सेल असेल ह्याच्यावर पण रिसर्च चालू आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की साधारणपणे टाइम स्पॅन प्रत्येक गाडीचा जर आपण कन्व्हेन्शनल फ्युलचं बघितलं और हे बघितलं तर दोन्ही 10 ते 12 वर्षच असतो. आणि मग स्क्रॅपेजमध्ये दोन्ही गाड्या कशा तुलनात मग पुढे जाऊ शकतात ह्याच्यावर अर्थात आपलं केंद्र सरकार देखील स्क्रॅपेज पॉलिसी नवीन आणतं आणि आपली देखील आपण बघितलं की जी कमिटी बनत आहे हाय पॉवर्ड कमिटी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यात आपण ह्याच्यावर पॉलिसीवर आपला अभ्यास सुरू केलेला आहे. आणखी एक क्वेश्चन होता, तुम्ही सांगितलं की 2025 पर्यंत तुम्ही 25% पेन्शनला ई-व्हेकल्सची टेस्ट करायची योजना आहे. तर त्याच्या ई-व्हेकलसाठी लायसन्स होणं गरजेचं नाही. तर आता लायसन्स लागणार, लायसन्स तर लागणार, ऑफकोर्स लागणार. बहुत सारी ऐसी भी चीजें हैं जहाँ पर लाइसेंस नहीं, कुछ वेट लिमिट की है, व्हीकल्स पे भी हम बिना लाइसेंस के जा सकते हैं. नाही, दॅट इज अप टू 45 किलोमीटर्स पर आवर, दॅट्स फॉर अ बायसिकल. तुम्ही सांगितलं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खास करून इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग जास्त करायला पाहिजे, परंतु सध्या एसटी असू दे, बेस्ट बसेस असू दे किंवा इतर महानगरपालिकेमधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असू दे, त्यांना राज्य सरकारच्या मदतीशिवाय अशा प्रकारच्या बसेस खरेदी करता येणार नाही. तर येत्या काळामध्ये तुम्ही असा काही निर्णय घेणार आहात की जी काही त्यापुढची मदत जी असेल ती केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी देणार आहात किंवा अशा प्रकारच्या ह्या पॉलिसीच्या माध्यमातून आपण बघत असाल की 1000 बसेस आता सुरू करायला आपण मदत करत आहोत. अर्थात फेम टू पॉलिसी केंद्र सरकारची, आणि ही जर एकत्र केली तर अर्थात पूर्णपणे ती किंमत अर्ध्यावर येते बसेससाठी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेससाठी. ह्याच्यात प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक बसेस, अर्थात फोकस इलेक्ट्रिक बसवरच राहील. आणि सगळेच महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे जिथे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी बस वापरली जाईल तिथे आपण हे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू. कदाचित माझी वसुंधरा अभियानमध्ये देखील ह्याच्यावर काही पॉईंट्स आपण देण्याचा विचार करत आहोत, जेणेकरून म्युन्सिपल कमिशनर्सना थोडं एक एनकरेजमेंट देखील मिळेल आणि टेक्निकल ह्याच्यात पण ते पुढे येऊ शकतील. Sir, as a logistics and delivery service provider for 2 years in electric services, there is a certain lead miles that we are able to accumulate based on the number of miles that we accumulate for the services. Now, most of our clients do ask whether these are transferable or not. Is there anything So specific for, that we do? I mean, right now we'll answer your question, but if you're not a part of the press, I would request you that we'll sit, individually, because these are some policy issues which you'll have to give us inputs on,
and we can include them in our policy. Thank you. That's a big area. Yes, thank you. म्हणजे एक बघायला गेलं तर आजही लोकांची मानसिकता इलेक्ट्रिक व्हेकल कडे नाहीये फारशी तशी. कारण का पिकअप, मायलेज, स्पीड या सगळ्या गोष्टी आहेत त्या आजही लोकांना आवडतात आणि बऱ्याच प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये ह्या सगळ्या डिफरन्स येतो. तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहोत का जेणेकरून मला वाटतं ही पॉलिसी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आज बघितलं असेल बाहेर काही इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण उभ्या केलेल्या आहेत. माझा प्रयत्न हाच राहणार आहे आमच्या पूर्ण खात्याचा की जसं लॉकडाऊन थोडं थोडं उघडत जाईल ह्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचं एक्झिबिशन महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे. कारण आपण एकदम बरोबर प्रश्न विचारला. कुठची नवीन बाईक घेत असताना असेल, गाडी घेत असताना असेल, आपला पहिला प्रश्न असतो मायलेज काय. आणि आताच्या ज्या काही बसेसबरोबर आम्ही बोलत आहोत, काही गाड्यांबरोबर बोलत आहोत, एका अर्ध्या तासाच्या किंवा 1 तासाच्या चार्जमध्ये साधारणपणे 300 किलोमीटर, काही 600 किलोमीटर एवढ्यापर्यंत ते मायलेज देतात. तर अर्थात लोकांनी इंटरॅक्शन करून ह्या कंपनीजबरोबर जे काही इन्सेंटिव्ज आहेत त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत इन्सेंटिव्ज घेणं हे थोडं कठीण होतं. जसं आशिष कुमार साहेब सांगत होते की थोडं कठीण होतं, पण आता हे आपण सोपं केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आम्ही कांदळवनांसाठी बसतो, इतर काही विषयांसाठी बसतो, तसं ह्याच्यात एनर्जी, इंडस्ट्री, UD, ट्रान्सपोर्ट खात्याला घेऊन सोबत घेऊन आमची जी कमिटी आहे ती प्रत्येक महिन्यात त्याचा रिव्ह्यू करत राहणार की किती टार्गेट मीट झालेले आहेत, कुठच्या काही म्युन्सिपल कमिशनरनं असेल, डिव्हिजनल कमिशनरनं असेल, कोणाला काही मदतीची गरज आहे का. जसं आत्ता ह्यांनी एक प्रश्न उपलब्ध केला तसं काही प्रोड्युसर्स किंवा सप्लायर्सना काही अडचण येत आहे का, पॉलिसीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का. कारण ही पॉलिसी अर्थात सतत बदलत राहणं आणि त्याला अपडेट करत राहणं ही गरजेचं असतं. बहुत सी जगह पे है, जैसे आपने नाम यहाँ पे मेंशन किया, अपार्ट फ्रॉम मुंबई अगर हम देखें तो पुणे हो, नागपुर हो, औरंगाबाद हो, यहाँ पे लोड शेडिंग की सबसे ज्यादा बड़ी समस्या है. तो हाउ यू गोना टैकल दिस? क्योंकि अगर आप कह रहे हैं कि हम सोसाइटीज को भी इंकरेज करेंगे या ऑफिसेस को भी इंकरेज बिल्कुल. करेंगे कि आप ईवी के लिए स्टेशंस लगाइए, लेकिन ये ऐसी जगह जो चार्जिंग स्टेशंस है वो ज़रूरी रहेंगी. लेकिन जैसे मैंने कहा कि इस कमेटी में हर एक डिपार्टमेंट जो इससे जुड़ा हुआ है उसको हमने लिया है ताकि ये सारे जो मसले हैं उस कमेटी में उसके हल निकले. क्योंकि इसमें जैसे आपने कहा कि एनर्जी डिपार्टमेंट ज़रूरी है, इंडस्ट्री ज़रूरी है, UD है. क्योंकि कभी कभी क्या होता है कि जो मसले आपके सामने आते हैं तो हर एक डिपार्टमेंट की इसमें ज़रूरत होती है वो उसको हल निकालने के लिए. इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीबद्दल बोलतोय. मध्यंतरी टेस्ला बद्दल बरीच चर्चा झाली होती की महाराष्ट्रात येणार आहे का नाही, तर त्याच्याबद्दल काय. त्याच्यावर चर्चा खूप होत आहे. पण अर्थात आम्ही प्रत्येक कंपनीबरोबर बोलत आहोत आणि ज्या ज्या कंपन्यांना आपल्या देशात यायचं आहे प्रोडक्शनसाठी, महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहेच. कारण साधारणपणे आपल्या काही जिल्ह्यांमध्ये आपण बघत असाल की जास्तीत जास्ती त्यांचे ॲन्सिलरी पार्ट जे बनवतात, मला वाटतं 73 ते 74% ह्या गाड्यांचे ॲन्सिलरी पार्ट बनवणारे महाराष्ट्रात आहेत. रिसर्च डेव्हलपमेंट आपल्याकडे महाराष्ट्रात होतं. तर इकॉनॉमिकली बघताना आणि आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी जास्ती बघत असताना महाराष्ट्र हे सर्वोत्तम राज्य आहेच. पण खातं म्हणून किंवा मंत्री म्हणून आम्ही एका कुठच्या कंपनीला किंवा गाडीला एंडोर्स तर करू नाही शकत. तरी देखील आपण जे काही इन्सेंटिव्ह दिलेले आहेत, ज्या कंपन्यांना देशात आपल्या प्रोडक्शनसाठी यायचं असेल, गिगा फॅक्टरी करायची असेल, तर ते स्वतःहून अभ्यास जेव्हा करतील तेव्हा मला वाटतं त्यांना दिसेल की आपलं राज्य हे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त बेनिफिशियल आहे. कारण आपल्याकडे तेवढ्या शहरं देखील आहेत जे इलेक्ट्रिक गाड्या विकत घेऊ शकतील, तेवढं प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, तेवढं सप्लाय कॅपॅसिटी आहे. अरे ये सवाल है हिंदी में कब जानना चाहिए था आपसे कि जो महाराष्ट्र ईवी पॉलिसी आपका 2021 से क्या है, तो डिटेल तो समझा देता और हिंदी से सपोर्ट बोलिए. मुझे लगता है कि वो काफ़ी बड़ी पॉलिसी है, आपने पूरी देखी होगी. लेकिन जब इलेक्ट्रिक पॉलिसी, जो इलेक्ट्रिक व्हीकल पॉलिसी है आपके सामने हमने प्रस्तुत की है, मैं आपसे दरख्वास्त करूंगा कि आप उसको ट्रांसलेट करके आपके चैनल पे दिखाएं. मेरी चार्जिंग अभी थोड़ी लो हो गई है आपके सवाल लेते लेते. नक्कीच गुंतवणूक वाढेल. कारण मध्यंतरीच्या काळात देखील आम्ही म्हणजे अर्थात, आणि मी खरोखर आभार मानेन सिंग साहेबांचं आणि मनीषाजींचं देखील आणि अंबलगंजींचं. कारण आम्ही काही काही ज्या कंपनीज आहेत परदेशातल्या त्यांच्याबरोबर रात्री 9:30, 10, कधी 11:30 वाजता देखील झूम कॉल केलेला आहे. आणि हे सगळे उपलब्ध असतात. कारण दोन गोष्टी आहेत. अर्थात मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय यांच्याकडून तर आम्हाला पुरेपूर जो काही सपोर्ट आहे तो आहेच आणि आपल्याला पॉलिसीमध्ये देखील दिसला असेल. तरी देखील संजयजी असेल, मी असेल, आम्हाला सगळ्यांनाच आणि देसाई साहेबांना, आम्ही सगळे आमचे वेगळे वेगळे ह्याच्यातून पर्स्पेक्टिव्हमधून बघत असतो. देसाई साहेबांना अर्थात इथे गुंतवणूक वाढवायची आहे. आपण बघितलं असेल मध्यंतरीच्या काळात देखील 2 लाख कोटीबद्दल आपण MOUs केलेले आहेत. हे सगळं होत असताना मी जो हा काही पुश देत आहे याच्यासाठी,
आणि मी या ज्या काही कंपनीज आहेत त्यांना देखील सांगितलं आहे, हे काही अर्थात रोजगारसाठी आहेच, गुंतवणुकीसाठी आहे, पण माझं जे स्वतःचं मन ह्याच्यात लागलेलं आहे ते एवढ्यासाठीच आहे की जर पर्यावरणात काही बदल होत असेल आणि त्याच्यासाठी आपला देश काही पाऊल उचलत असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी असेल, रिन्युएबल एनर्जीसाठी असेल, तर महाराष्ट्राच्यात अग्रेसर राहायलाच पाहिजे. माझी स्वतःची एक युवा म्हणून उम्मीद जेवढी आहे तेवढी भीती देखील आहे की आपलं वातावरण जे बदलत आहे ते काही बरोबर नाही दिसत आहे. आणि जर आपल्याला ह्याच्यात काही बदल घडवायचा असेल, जर तिथे काही आपल्याला महत्त्वाची पावलं उचलायची असतील, त्याची वेळही आत्ता आहे. आपण खूप वेळा बोलत असतो की 2000 हे 2030 पर्यंत ते दशक आहे, त्याला लास्ट डेकेड म्हणून बोललं जातं की जे काही आपण करू शकतो ते आत्ता करू शकतो. पण मला वाटत नाही आपल्याकडे तेवढा देखील वेळ आहे आपल्या वसुंधरेसाठी काही करण्यासाठी. जर काही करायचं असेल ते आपल्याला आत्तापासून करायचं असेल आणि अर्थात जर पहिलं पाऊल टाकायचं असेल तर आपण जर टाकलं तर इतर आपल्यासोबत चालायला लागतील. जसं मी सांगितलं की ही आपली पॉलिसी आहे. माझी हीच उम्मीद आहे की आपल्यासारखी इतर राज्य देखील आपल्या देशातले असे काही पॉलिसीज बनवून अपडेट करून जेवढी चांगली गुंतवणूक असेल, जेवढा चांगला रोजगार असेल आपल्या देशासाठी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ऑल्टरनेट फ्युलसाठी ज्या व्हेकल्स असतील त्याला आपण जर चांगलं प्रोत्साहन दिलं तर आपला देश खरोखर पुढे जाऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनाला आपण आज प्रोत्साहन देतो. लोकल नावाची इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यावर अजून निर्बंध आहे. कशावर? लोकल हां. सॉकेट चुकीचं लागलं आपलं. कमी करण्यासंदर्भात काही एक ह्याच्यात आहे अर्थ रोल आहे बॅटरीची कॉस्टिंग त्याच्यामुळे नाही आहे त्याच्यात ती महत्त्वाची एक बाब आहे आणि त्याच्यासाठी आपण इन्सेंटिव्ह एवढ्यासाठीच दिलेले आहेत कारण ही लिथियम आयनची बॅटरी, लिथियम मिळणं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि ह्याच्यात आपण बघितलं असेल ज्या बॅटरी शिवाय गाड्या विकले जात आहेत किंवा स्वॅपेबल बॅटरीज किंवा रिप्लेसेबल बॅटरीज ज्या येऊ शकतील त्याच्यावर देखील आपण इन्सेंटिव्ह दिलेले आहेत. आपको कहा है जो भी भाषण हो जा रहा हो देश की जनसंख्या को लेकर आपका सॉकेट गलत है, मैंने जैसे कहा अभी हमारा प्लग सिर्फ इलेक्ट्रिक चार्जिंग के इस पे लगा हुआ है. तो मला वाटतं की आपण समाप्त करू ही प्रेस कॉन्फरन्स, पण आपल्या माध्यमातून खरोखर ही पॉलिसी जर जनतेपर्यंत जशी आहे तशी गेली तर ह्या विषयात आपण खूप बदल करू शकतो, ह्याच्यात चांगली पावलं उचलू शकतो. मी पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानेन की आपण ह्या पॉलिसीसाठी इथे आलात आणि जे काही लाईव्ह आपण दाखवलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.